आता आम्ही आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केलेली आहे। माजी आमदार आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सन्माननीय माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब असतील, आमचे माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमथानकर असतील, या दोघांनी आज उमेदवारी दाखल केलेली आहे। आणि आपण जसं म्हणता संख्याबळाचं गणित, त्यामध्ये काँग्रेसला विचारसरणी मानणारे नांदेड जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात आहेत। आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र तर आहोत, पण त्या ठिकाणी भाजपमध्ये सर्व आलबेल आहे असं नाही आहे। वरून जरी चित्र दिसत असेल तर मधून बरीचशी मंडळी भाजपमधली नाराज आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच त्या नाराज मंडळीचा आम्हाला मधून फायदा होऊ शकतो। चिखलीकर साहेबांचा इतिहास आहे, नेहमी त्यांनी अशोक चव्हाणांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे। छुपमतदान आहे, ते आपल्याला मदत करतील असं वाटतं, कारण तुम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहात? नाही, मी आताच म्हणल्याप्रमाणे महायुतीमधले बरीच अंतर्गत धुसफूस, त्याचा फायदा येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आम्हाला या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये होऊ शकतो। राजूरकर यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपाच्या दोन नेत्यांमध्ये फेसबुक वॉर सुरू झालेली आहे, वैयक्तिक टीका सुरू झालेली आहे। काय भाजपामध्ये सुरू आहे, काय वाटतं? मी आताच म्हणल्याप्रमाणे भाजपामध्ये सर्व आलेबेल नाही आहे, कारण ते पहिलं 2 वेळेस आमदार होते आणि नवीन चेहऱ्यांना संधी अपेक्षित होती, पण नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली नाही आहे। त्याच्यामुळे अंतर्गत त्यांची गटबाजी निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीला फायदेशीर ठरेल। तुमच्याकडनं 2 उमेदवार दाखल करण्यात आलेले काँग्रेसकडनं, शिवसेनेकडून एक त्यांनी उमेदवार दिलेला आहे, 2 उमेदवार त्यांनी दिले। म्हणजे असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये आलबेल दिसत नाही, आज हे बघा, महाविकास आघाडीमध्ये जे जागा वाटप झालेलं आहे, नांदेडची जागा अद्याप डिक्लेअर झालेली नाही आहे, पण आम्ही सगळ्यात मोठं संख्याबळ काँग्रेसचं जिल्ह्यामध्ये 92 आहे आणि आम्ही त्या उमेदवारीवर दावा केलेला आहे। त्यामुळं महाविकास आघाडीची जी एकगठ्ठा मतं आहेत निश्चितच महाविकास आघाडीला मिळतील, पण जे प्रदेश काँग्रेसचे जे नेते मंडळी आहे आणि जे महाविकास आघाडीचे नेते मंडळी आहेत, उद्धव ठाकरे साहेब असतील, सुप्रियाताई सुळे, पवारसाहेब गट असेल आणि काँग्रेसचा, ते आज उद्यामध्ये एकंदरीत त्या ठिकाणी विचार करून आम्हाला ते जो संदेश देतील तो आम्हाला सर्व महाविकास आघाडीला बंधनकारक राहतील। आणि आज ज्यांनी ज्याच्या परीने त्यांनी उमेदवारी अर्ज फक्त दाखल करून ठेवलेला आहे, आता 4 तारखेपर्यंत सर्व चित्र स्पष्ट होईल। असं म्हणाले की अदृश्य हात आमच्या सोबत आहे। त्यांनी जसं म्हणलं तसं अदृश्य हात भाजपचे खूप आमच्या सोबत आहे, ते येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होतील। त्यांनी आता सांगितलं की जसं फेसबुक वॉर चालू झालेला आहे तसं अंतर्गत धुसफूस त्यांच्यामध्ये खूप आहे, अलबेल नाही आहे सर्व काही, आणि त्याचा फायदा निश्चितच आम्हाला महाविकास आघाडीला येणाऱ्या काळात मिळणार आहे। जवळगावकर हे महायुतीकडूनही इच्छुक होते, तशी त्यांनी म्हणजे चर्चा पण सुरू होती आणि त्यांनी संपर्क केला होता असं बोलल्या जात आहे, काय खरं आहे? नाही, आता हे बघा कसं आहे, जर तरच्या बातम्या वेगळ्या आहेत। आज प्रत्यक्ष साहेब आमच्यासोबत आहेत, ते साहेब स्वतः तुम्हाला सांगतील, त्या गोष्टीचा खुलासा करतील।